आकर बरं. आई मला मोबाईल दे. काय झालं ग? खात नाही का तो? मोबाईल बघत जेवणाची घाण सवय लागलीये त्याला. वदनी कवळ घेता म्हणणं तर दूरच राहिलो. हे वयच असं असतं ग. या वयात त्यांना जे संस्कार आणि सवयी लागतात ना ते आयुष्यभर टिकतात. आपण ऑफिसवाली माणसं, आपल्याला कुठे वेळ मिळतो त्याला द्यायला? प्री स्कूलला टाकूया. काय फायदा नसतो का ते प्री स्कूलचा वगैरे? बाबा ब्लॅक शिप आणि नाचणं गाणं या व्यतिरिक्त तिकडे काय होतं का? संस्कार तर फार दूरच राहिले. माझ्या मैत्रिणींनी फोस्टर नावाचं प्री स्कूल सांगितलंय, खूप छान आहे. मी तर म्हणते आपण आत्ताच जाऊया. तसे हा काही खात नाहीये, भूक लागली तर वाटेत भरवेन. नमस्कार, वेलकम टू द फोस्टर किड्स प्ले स्कूल. आम्हाला जरा शाळा बघायची होती. जरा सांभाळून रे. तुम्हीच आहात का ह्या शाळेचे सर्व? हो, आम्ही दोघंच आहोत. मी पंकज जंगले. मी सारिका जंगले. आम्ही दोघं मिळून हे शाळा सांभाळतो. या सर, तुम्ही स्कूल बघून घ्या. हे बघा, ही क्लासरूम किती सुंदर आणि स्वच्छ आहे नाही. ही बघा ऍक्टिव्हिटी रूम. पण शिकवणार फक्त तेवढंच ना? रीडिंग, ड्रॉइंग, डान्सिंग वगैरे ते सगळं? एवढंच नाही सर, ह्यासोबत संस्कार दिले जाणार. देवाच्या भक्तीपासून ते भारताच्या प्रत्येक सणापर्यंत ते सगळं साजरा होणार. आमचा मुलगा कुठे आहे? लंच ब्रेक झालाय ना, बसला असेल इतर मुलांसोबत पंक्तीमध्ये. कसं जोलता असं. चला मुलांनो, प्रार्थना म्हणा. तुम्ही इथे गणेशोत्सव, नवरात्र, दहीहंडी हे सगळे सण? एवढंच नाही, आषाढी एकादशी, गणतंत्र दिवस, स्वातंत्र्य दिवस हे सगळं अगदी आपण नाट्य स्वरूपात मुलांकडनं करून घेतो. यासोबतच गुड टच, बॅड टच हेही आपण शिकवत असतो. चांगलं आहे. आम्ही तुम्हाला घरी जाऊन कळवतो. नक्कीच नक्कीच. चालेल. पूर्वांश चल. चला चला. भूक लागली बाळा तुला? हा. बरं ऐका ना, मी याला भरवून घेते इथेच. घरी जाऊन कशाला विचार करताय? आता आलोच आहोत तर घेऊन टाका ना ऍडमिशन. रश्मी, आधी घरी जाऊ मग ठरवू, ठीक आहे? तू भरव त्याला, पटकन निघूयात. बस रे. ये बस इथे बस. मोबाईल द्या, त्याशिवाय तो खाणार नाही. हो देतो, 1 मिनिट. वदनी कवळ घेता नाम घ्या जिजे सजन होते नाम घेता पुकाजे जीवना घरी बापना पुन्हा धम्म उदरा पण. अजूनही विचार करताय या शाळेत टाकायचं की नाही? जय जय रघुबीर समर्थ. जिथे संस्कार मिळतात तिथेच आपला मुलगा शिकेल, हो ना?